जय शिवराय मित्र हो. सध्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे की महाराष्ट्रातला आपला जो तरुण वर्ग आहे, हा तरुण वर्ग ज्याच्यामध्ये तरुण आणि तरुणी ह्या दोन्ही येतात, या तरुणांना जॉब नोकऱ्या उपलब्ध नाहीयेत. आणि महाराष्ट्रातली सध्याची परिस्थिती बघता आज प्रत्येक गावागावांमध्ये हे काही इंजिनिअरिंग झालेले, काही डिप्लोमा होल्डर, तर काही BA BCom BSc किंवा इतर कोणते चांगले शिक्षण घेऊनही आपल्या घरापासून जवळ कोणाला नोकऱ्याच उपलब्ध नाहीयेत. आणि जर आपल्याला काही याच्यावर उपाययोजना करून जर त्या नोकऱ्या आपल्या शहरातच मिळवायच्या असतील तर ते कशा प्रकारे मिळवायचे आहेत हे जर जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा. आणि आपल्या चॅनलला जर आपण सबस्क्राईब नसेल केलं तर ते लगेचच करू. महाराष्ट्रातल्या तरुणांची जी अवस्था आहे की आपल्या तरुणांना हे बेरोजगारी ही वाढतच चालली आहे आपल्या तरुणांच्या बाबतीत, आणि तरुणांना हे नोकऱ्या उपलब्धच होत नाहीये. आज जर आपण परिस्थिती जर व्यवस्थित आकलन करून बघितली तर महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे की आपला महाराष्ट्रातला तरुण हा हुशार आहे, मेहनती आहे आणि चांगले शिक्षणही घेतलेले आहे, पण तरीही त्याला नोकरी उपलब्ध होत नाहीये. आपण जर आज बघितलं तर आपल्या आजूबाजूच्या कारखान्यांमध्ये, कंपन्यांमध्ये किंवा कोणत्याही ऑफिसांमध्ये आपण आपल्या मराठी स्थानिक तरुणांना नोकरी न मिळताना बघतोय की आपल्या तरुणांना, महाराष्ट्रातल्या तरुणांना, मराठी तरुणांना नोकऱ्या ह्या मिळतच नाहीयेत. आणि त्याच वेळेला बाहेरचे जे परप्रांतीय आहेत ते परप्रांतीयांना मात्र नोकऱ्या सहज उपलब्ध होतात. आणि हा अन्याय आता सहज हो. मी माझ्या गावातून सुरुवात केली किंवा आजूबाजूच्या गावातून सुरुवात करून असे ऑब्झर्व केले की माझ्या गावातले तरुण किंवा तरुणी ह्या चांगले शिक्षण घेऊन आहेत. कोणी इंजिनिअरिंग केलेले आहे, कोणी डिप्लोमा केलेले आहे, कोणी ITI होल्डर आहे, तर कोणी BA BCom BSc सारख्या चांगल्या डिग्री घेऊन आहेत. पण आज ते सगळे बरेचसे त्याच्यामधले तरुण आणि तरुणी हे बेरोजगार म्हणून नोकरी नसताना घरी बसून आहेत. ही परिस्थिती तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या आजूबाजूच्या गावांमध्ये देखील तुम्हाला बघायला मिळालेली असेल. पण ह्या परिस्थितीवर काहीतरी पर्याय काढला पाहिजे. काही लोकांना नोकऱ्या उपलब्ध होत आहेत पण त्या इतर शहरांमध्ये, मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये, ज्या आपल्या घरापासून दूर जावं लागतं. काही त्याच्यामधले जे तरुण आहेत त्या अशा दूर ठिकाणी जाऊन आपल्या कुटुंबापासून दूर राहून नोकरी करणं पसंत करतात. तर काहींना ती पसंत नसते, कारण जर चांगले शिक्षण घेऊन, इंजिनिअरिंग किंवा डिप्लोमा सारखी डिग्री घेऊन आपण चांगले शिक्षण घेतलेले आहे आणि आपल्याला कुटुंबापासून दूर जावे लागते, कमी वेतनामध्ये काम करावे लागते, ज्या वेतनामध्ये आपले दैनंदिन खर्च देखील भागत नाही, मग असे तरुण तरुणी या कमी वेतनामध्ये काम करणे पसंत नाही करत आणि ते बेरोजगार म्हणूनच घरी बसतात. आणि अशी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये देखील तुम्हाला बघायला मिळालेली असेल. अशाच काहीशा कारणांमुळे माझ्या गावातील नव्हे तर तुमच्या सगळ्यांच्या गावातील किंवा आजूबाजूच्या परिसरातील तरुण आणि तरुणींना बेरोजगार म्हणून घरी बसावे लागते, हे तुम्ही पाहिलेच असेल. म्हणून आज ह्या तरुण वर्गाचा एक प्रतिनिधी म्हणून मी आपल्या प्रशासनाला आणि इव्हन महाराष्ट्र सरकारला काही उपाययोजना सुचवण्याचा छोटासा प्रयत्न करतो. नागरिकांना प्रथम प्राधान्य हा कायदा करण्यात यावा. महाराष्ट्रात रोजगार हमी नियमावली आहे आणि महाराष्ट्र स्थानिक उमेदवार धोरण 2021 आहे, पण त्यामध्ये उद्योगांना 70% स्थानिकांना नोकरी देणे हे आहे, उल्लेख आहे, पण त्याच्यामध्ये कुठेही सक्ती करण्यात आलेली नाही. म्हणजे स्थानिक उमेदवारांना नोकरी देणं हे बंधनकारक नाहीये. त्यामुळे हे कायद्याने बंधनकारक करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांनी महाराष्ट्रातील सर्व खाजगी, सरकारी, निमसरकारी किंवा औद्योगिक क्षेत्रामधील MIDC मधील कारखाने किंवा कंपन्या यांना किंवा इतर उद्योगधंद्यांना यांना किमान 80% रोजगार हा स्थानिकांना देणे हे बंधनकारक करावे, हे कायद्याने करावे. आणि त्यांनी जर त्याची शिफारस पाळली नाही किंवा तो कायदा पाळला नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात यावा. तसेच महाराष्ट्रातील सर्व उद्योगधंद्यांना, ह्याच्यामधील कुठल्याही उद्योगधंद्यांनी किंवा कंपन्यांनी जर हा कायदा पाळला नाही तर त्यांच्यावर दंड आकारण्यात यावा. त्यांच्यावर कुठल्याही गव्हर्नमेंटच्या किंवा सरकारी कोणत्याही सवलती ज्या दिल्या जातात त्या सगळ्या बंद करण्यात याव्या. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून ते स्थानिकांना प्रथम प्राधान्य देतील. महाराष्ट्रात स्थानिक प्रमाणपत्र प्रणाली चालू करावी. म्हणजेच काय तर महाराष्ट्रात जन्मलेल्या किंवा किमान महाराष्ट्रात 15 वर्षांपासून वास्तव्यात असलेल्या तरुण आणि तरुणींना हा प्रमाणपत्र जिल्हा पातळीवर इश्यू करण्यात यावा. हा प्रमाणपत्र असलेल्या तरुणांना आपल्या आजूबाजूच्या उद्योगधंद्यांना, म्हणजे त्या गव्हर्नमेंट असतील, सरकारी असतील किंवा खासगी असतील, अशा सगळ्या कंपन्यांना किंवा उद्योगधंद्यांना
ह्या स्थानिकांना 80% स्थानिकांना रोजगार देणे बंधनकारक करावे आणि हा टक्का जर कोणी पाळत नसेल तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून हा टक्का पाळणं गरजेचं आहे हे सिद्ध होईल. आणि जर काही खासगी किंवा काही उद्योगधंदे, सार्वजनिक उद्योगधंदे हा टक्का जर पाळत नसतील तर त्यांना दर 6 महिन्यांनी आपला स्थानिक रोजगार अहवाल हा सरकारकडे सुपूर्द करणे किंवा सबमिट करणे हे बंधनकारक करावे, जेणेकरून हा टक्का पाळला जातोय की नाही याच्यावर लक्ष देण्यात येईल. आणि प्रशासन ह्याच्यावर लक्ष ठेवून जर कोणी उद्योगधंदे हे पाळत नसतील टक्का तर त्याच्यावर कठोर कारवाई दंड आकारण्यात यावा, किंवा त्यामध्ये त्यांना कर प्रणालीमध्ये काही फायदे किंवा सरकारी फायदे देत असतील तर ते सगळे बंद करण्यात यावे. त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. 80% स्थानिक कामगारांना नोकऱ्या दिल्यानंतर जर काही जागा तिथे खाली राहिल्याच, शिल्लक राहिल्या, तर त्या ठिकाणी तुम्ही परप्रांतीयांना जागा देऊ शकता. माझा विरोध परकीय किंवा परप्रांतीय कामगारांना नाही, तर माझा स्थानिक तरुण हा जर बेरोजगार राहत असेल तर हे आम्हाला मुळीच मान्य नाही. स्थानिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र हे जिल्हा पातळीवर उभे करावे. आपण बघतोय की महाराष्ट्रामधील किंवा आपल्या आजूबाजूच्या कंपन्या ह्या नेहमी कारणे देत असतात की तुमचे स्थानिक लोक किंवा तरुण हे स्किल नाहीयेत, हेच कारण दिले जाते. मग माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की त्यांनी जिल्हा पातळीवर प्रत्येक ठिकाणी आपले स्थानिक कौशल्य केंद्र उभे करावे. त्या केंद्रामध्ये जे प्रशिक्षण आहे ते स्थानिक कंपन्यांची माणसं येऊन देतील आणि ती माणसं आपल्या कंपनीच्या उत्पादनांच्या बाबतीत प्रशिक्षण त्याच केंद्रामध्ये प्रोव्हाइड करतील, जेणेकरून आपला स्थानिक तरुण हा त्या ठिकाणी प्रशिक्षण घेऊन आणखी चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये स्किल कसा तयार करता येईल हे बघेल. आणि त्यानंतर कंपन्यांनी त्यांच्या प्रशिक्षणावर भर दिल्यानंतर त्यांना प्रमाणपत्र इश्यू करतील कंपन्या, आणि त्याचमध्ये प्रमाणपत्र दिल्यानंतर त्यांचा जो कोर्स आहे तो कम्प्लीट झाल्यानंतर, प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना त्याच कॅम्पसमध्ये त्याच कंपनीमध्ये रोजगार उपलब्ध होईल. आणि हे रोजगार देणे त्या कंपनीला देखील बंधनकारक करावे. म्हणजे काय होईल की स्थानिकांना मुबलक प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतील. आणि अशाने काय होईल की स्थानिक कंपन्यांनी जिल्हा पातळीवर आपल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये आपल्या उत्पादनांच्या बाबतीत प्रशिक्षण दिल्यामुळे त्यांना जवळचा आजूबाजूचा स्थानिक रोजगार किंवा एक कामगार वर्ग हा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल. आणि त्यामुळे सायमल्टेनियसली कंपनीचाच फायदा होईल, कारण कंपनीचा जो उत्पादन आहे तो मोठ्या प्रमाणात वाढेल. म्हणजे फायदा हा कंपनीला पण होईल आणि आमच्या स्थानिक तरुणांना देखील होईल. स्थानिकांना नोकरी आरक्षण कायदा करावा. ह्या कायद्यामध्ये आपण बघतोय की आज महाराष्ट्रातलीच परिस्थिती बघा, महाराष्ट्रामध्ये बरेचसे आरक्षण आहेत, पण असा कायदा केल्याने काय होईल की ह्यामध्ये महाराष्ट्रातील तांत्रिक, प्रशासकीय किंवा सेवा उद्योगांमधील कोणत्याही खाजगी क्षेत्रातील असो अथवा सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगधंदे यांना स्थानिकांना नोकरी देणे ही बंधनकारक आहे. आज आपण बघतोय की महाराष्ट्रातील तरुण वर्ग हा मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये धाव घेतोय, कारण गावांमध्ये नोकऱ्याच नाहीयेत. जर गावांमध्ये त्यांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या तर ही वेळच येणार नाही. म्हणून माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की ह्या कायद्यानुसार आपण तालुका पातळीवर देखील काही लघु उद्योग, काही सेवा क्षेत्रामध्ये भर द्यावी, जेणेकरून तिथल्या स्थानिक कामगारांना तिथे प्राधान्य मिळेल आणि त्यांना नोकऱ्या मिळतील. आणि त्यानंतरही काही जागा शिल्लक राहिल्या तर बाहेरच्या कामगारांना नोकऱ्या द्याव्यात. यामध्ये आम्हाला काही हरकत नाही. जर काही उद्योगधंदे ही ह्यानंतर 90% स्थानिक लोकांना जर कामं देत असतील, रोजगार देत असतील, तर त्यांना सरकारतर्फे काही सवलती देण्यात याव्यात. त्यांना विशेष काही मोहिमा राबवण्यात याव्या, जशा की कर सवलती देण्यात याव्यात, त्यांना वीज दरामध्ये सवलत देण्यात याव्या, किंवा त्यांना काही त्यांचे परवाने नूतनीकरणामध्ये विशेष प्राधान्य देण्यात यावे. आणि असे न करणाऱ्यांच्या बाबतीत मात्र उलट करण्यात यावे की त्यांना दंड थोपवण्यात यावे, त्यांच्यावर बंधनकारक कारवाई करण्यात यावी, त्यांचे उद्योगधंदे हे स्थलांतरित करण्याची व्यवस्था करावी, जेणेकरून स्थानिकांना प्रथम प्राधान्य हे मिळालेच पाहिजे. रोजगार पोर्टल, सरकारने रोजगार पोर्टल किंवा ऍप लॉन्च करावे. हे ऍप किंवा पोर्टल हे जिल्हा प्रशासनाच्या नियंत्रणाखाली असावे. पण हे ऍप जेव्हा तयार करतील किंवा रोजगार पोर्टल हे तयार करतील तेव्हा त्याला स्ट्रॉंग बेस असला पाहिजे, त्याची मार्केटिंग चांगली झाली पाहिजे. जसे खाजगी क्षेत्रामध्ये Naukri.com वगैरे असे ऍप आहेत ज्यांचा मार्केटमध्ये तरुणांमध्ये खूप स्प्रेड झालेले आहे. असंच आपल्या जिल्हा प्रशासनाने आपलं हे पोर्टल किंवा ऍप हे
लोकांपर्यंत किंवा तरुणांपर्यंत पोहोचवलं पाहिजे। ह्या ऍप मध्ये किंवा पोर्टलमध्ये जिल्हा पातळीवर कोणत्याही खाजगी उद्योगांना किंवा सरकारी उद्योगांना कोणत्याही प्रकारची त्यांच्याकडे रिक्त पदे तयार झाली तर त्याची माहिती ह्या पोर्टलवर किंवा ऍपमध्ये टाकण्याची सुविधा करण्यात यावी। म्हणजे स्थानिक तरुणांनी अर्ज केल्यानंतर प्रथम प्राधान्य मिळून त्यांना नोकरी तिथे उपलब्ध होईल आणि नोकरी उपलब्ध झाल्यानंतर काय होईल की आपल्या स्थानिक तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार तयार होईल आणि हा रोजगार तयार झाल्यानंतर महाराष्ट्रातील जर त्या ठिकाणी आपले स्थानिक तरुण हे भरल्यानंतर जरी काही जागा शिल्लक राहिल्या तर त्या ठिकाणी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यातील तरुणांना प्राधान्य देण्यात यावे। प्रथम प्राधान्य हे मराठी तरुणांना देण्यात यावे आणि हे सगळं झाल्यानंतर तरीही जर काही थोड्या पदं काही शिल्लक राहिली, थोडीशी पदे काही शिल्लक राहिली तर त्या ठिकाणी प्रशासनाच्या परवानगीने इतर परप्रांतातील जे बेरोजगार तरुण इकडे आलेले असतील त्यांना प्राधान्य देण्यात आम्हाला काही हरकत नाही, पण प्रथम प्राधान्य हे आमच्या स्थानिक तरुणांनाच हे कायद्याने बंधनकारक करण्यात यावे। म्हणजे रोजगार हा प्रथम मराठी तरुणांना स्थानिक तरुणांना मिळेल आणि मग राहिलेल्या ठिकाणी परप्रांतीयांना रोजगार देण्यात आमची काही हरकत नसेल। दंड आणि अंमलबजावणी, जे उद्योग किंवा कंपन्या स्थानिक लोकांना रोजगार देण्याच्या नियमांचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची अंमलबजावणी करण्यात यावी। प्रथम त्यांना चेतावणी देण्यात यावी, दुसऱ्यांदा जर चुकी केली त्यांच्यावर दंड आकारण्यात यावा आणि तिसऱ्यांदा जर चुकी केली तर त्यांना त्या कंपनीला बंद करण्याचे आदेश देण्यात यावे, जेणेकरून पुन्हा अशी चुकी कोण करणार नाही। त्या कंपनीला आपल्या राज्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये राहण्याचा कोणताही अधिकार नाही। राज्याच्या कायद्याशी जो खेळ करेल त्याला ह्या राज्यात राहण्याचा अधिकार नाही, ती कंपनी बंद करण्यात यावी। महाराष्ट्रातील तरुणांना काम देणं ही त्यांच्यावर कृपा नसेल तर तो त्यांचा अधिकार आहे। माझा परप्रांतीय कामगारांना विरोध नाहीये, पण पहिले आपले मग परके हे राज्याच्या हितासाठी गरजेचे आहे। तर हो, आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आणि माझे म्हणणे जर आपल्याला पटले असेल आणि मराठी तरुणांना रोजगारात प्रथम प्राधान्य मिळावे हे मत माझे तुम्हाला पटले असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त मराठी तरुणांपर्यंत आणि नागरिकांपर्यंत कसा पोहोचेल ह्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा, जेणेकरून राज्य सरकारपर्यंत ही माहिती पोहोचून राज्य सरकार ह्याबाबत नक्कीच दखल घेईल। हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर जास्तीत जास्त लाईक आणि कमेंट जरूर करावे। आपल्या चॅनेलला जर आपण सबस्क्राईब नसेल केलेलं तर ते लगेचच करून घ्यावे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बेल आयकॉनला जरूर क्लिक करावे। धन्यवाद।